राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामामध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनातून अटक केली। मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तत्काळ विधानभवन परिसरामध्ये पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह त्यांनी ठिय्या दिला। अखेर आव्हाडांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझ्यावर गुन्हा दाखल झाला, ठीक आहे। त्याच्याने मला काय, हे मी 45 वर्ष आम्ही हेच आंदोलन आणि ह्याच्यातच आमचं आयुष्य गेलेलं आहे। त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे। पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं, अध्यक्ष शब्द देतात, शब्द पाळत नाही, याचं दुःख मात्र आम्हाला आहे। तर कालच्या विधानभवन परिसरातल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान विधानसभा अध्यक्ष शब्द पाळत नाहीत, कालचा प्रकार आम्ही राज्यपालांच्या कानावरती घातलाय असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। तर गुंडांना संबंधित आमदारांना खुणावलं, त्यामुळे त्या संबंधित आमदारावरती गुन्हा दाखल करणार का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला। त्याचसोबत मुलीच्या विवाहाबद्दलही ट्विट केल्याचं आव्हाड म्हणाले। सुरुवात त्यांनी केली, अरे ज्यांनी इशारा केला मार म्हणून, त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस? स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा। आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो। आम्हाला वाईट या गोष्टीचं आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे, नाही तर 100% यांनी बिल माझ्यावर फाडलं असतं। ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाही आहे, बरोबर 5 जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर 5 जण एकत्र जाऊन मारतात। म्हणजे हा प्लॅन होता, हा प्लॅनने त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं। आणि मी अजूनही सांगतो, बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला, त्यांना मारायला ते मला आले होते, पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही, बाहेर निघून गेलो। आणि जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात आहे। तर आव्हाडांच्या कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर आमदार रोहित पवार संतापले। त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ घातला। हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा असं रोहित पवारांनी पोलिसांना ठणकावलं। रोहित पवारांचा पोलीस स्थानकामध्ये पारा कसा चढला बघूयात। जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर, त्याला अटक झाल्यानंतर रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ घातला। हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा असं रोहित पवारांनी पोलिसांना ठणकावलं। रोहित पवारांचा पोलीस स्थानकात चढलेला हा पारा, त्यावेळीची दृश्य। तर गुरुवारी विधानभवनात झालेला राडा आणि मध्यरात्री विधानभवन गेट समोरच्या गोंधळानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी तीव्र शब्दात टीका केली। न्यू आका इन मेकिंग या आशयाचे पोस्टर घेऊन रोहित पवार यांनी जोरदार टीका केली। विधानभवनात आका आणि बाहेर गुंडांचा धोका असा टोला त्यांनी लगावला। तसेच बीडमधील आकानंतर आता सांगलीत सुद्धा एक आका तयार झालाय अशी टीका रोहित पवारांनी केली। दुसरीकडे आव्हाडांना अधिवेशन चालू असताना धमकीचा मेसेज आल्याचा उल्लेख करत रोहित पवारांनी भाष्य केलं। या धमकीविषयी सांगून सुद्धा दखल घेतलेली नाही। तसंच काल विधानभवनात हाणामारी करणारे आणखी 3 लोक कुठे आहेत असा थेट सवाल रोहित पवारांनी उपस्थित करत विधानभवनातील धक्कादायक घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। इतर 3 लोक होते, ते इतर 3 लोक कुठे आहेत जे व्हिडिओमध्ये हाणामारी करताना दिसतात? त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। हे सरकार फक्त या जे आका टाईपचे लोक आहेत, बीडमध्ये एक आका होता, आता सांगलीमध्ये एक आका तयार झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की विधिमंडळ सुद्धा त्याचं एक साम्राज्य आहे आणि तिथे येऊन तो कसाही वागू शकतो। हे जे न्यू आका इन मेकिंग आहे त्यांना आत्ताच कंट्रोल करा, आणि जर कंट्रोल या सरकारने केलं नाही
तर ह्यांना उद्याच्या काळामध्ये कंट्रोल करणं अवघड राहील. दुर्दैव एवढंच आहे, बीजेपीचे मोठे मोठे जे नेते आहेत ते काय करतात, अशा लोकांचा वापर करतात इतर नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलायला. देवेंद्र फडणवीस साहेबांचे एकदम खास माणूस, त्या माध्यमातून पवार साहेबांवर बोललं जातं, इतरही लोकांवर बोललं जातं, खालच्या लेवलला जाऊन बोललं जातं. तर विधान भवनात झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मारहाण प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांना पोलिसांनी अटक केली. रात्री उशिरा नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रात्रीच दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि या दोघांना कोर्टात देखील हजर केलं जाईल. तर विधान भवन परिसरामध्ये काल संध्याकाळी झालेल्या राड्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. कालच अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली असल्याचं पडळकर म्हणालेत. तसंच सहकाऱ्यांकडून चूक झाली, कारवाई करा अशी मागणी पडळकरांनी केली. झालेल्या कारवाईला कोर्टात सामोरं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती, या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा. आणि त्यामुळं त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे. रात्री उशिरा त्यांच्यावरती FIR दाखल झालेला आहे. शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत. त्यामुळं त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ. नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालनं एवढी सगळी गर्दी आहेत. आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना, जवळपास 10-15 मिनिटं मी तिथं होतो. अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो. तो प्रसंग इथं काढला, तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती. त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही. त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडू. दरम्यान ऋषी टकले हा पडळकरांचा कार्यकर्ता होता. टकलेचे पडळकरांसोबतचे फोटो समोर आलेत. टकले हा सांगलीच्या पलूसच्या कडेगावचा राहणारा आहे आणि तो हिंदुस्थान शिवमल्हार संघटनेचा सांगली जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती मिळते. गेल्या 3 ते 4 वर्षात त्याची पडळकरांचा कट्टर समर्थक अशी ओळख निर्माण झाली असून ते पडळकरांसोबत तो कायम असतो असं बोललं जात आहे. मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान पडळकरांसोबत तो विधान भवनात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान टकले हा मकोकातील आरोपी असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कालच्या मारहाणीच्या घटनेवरती दुःख व्यक्त केलं. काल घडलेली घटना खूपच दुर्दैवी असून विधान भवनाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. काल झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि विधानसभेच्या सभागृहाच्या या प्रिमायसेसमध्ये आतापर्यंत अशी घटना घडली नव्हती. हे सार्वभौम सभागृह आहे, याचं पावित्र्य सगळ्यांनी राखलं पाहिजे. आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अक्षम्य आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलंय, अध्यक्ष महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेलं आहे आणि नक्कीच यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची सगळ्यांचीच भावना आहे. कारण शेवटी विधान भवन हा परिसर जो आहे, इथं कायदे आपण करतो, त्याचबरोबर हे कायदे मंडळ आहे. या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम या विधान भवनातून होतं, विधिमंडळातून होतं आणि म्हणून ही पवित्र वास्तू आहे आणि म्हणून याचं पावित्र्य राखण्याचं काम सर्वांनीच केलं पाहिजे.